हे जे समोर दिसतंय ते मुख्य मंदिर आहे, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे. महाराजच्या टायमाला स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घ्यायला आले ना, तेव्हा कर्नाटकमधनं शिवा नावाचा जंगम पूजेसाठी त्यांच्यासोबत घेऊन आले. तो औरंगजेब म्हणतो इस्लाम हे पुनर्जन्म नाही मानते, म्हणजे इस्लाम मध्ये पुनर्जन्म म्हणत नाही. हमें पुनर्जन्म मिला तो इस दक्कन के मिट्टी पे हम कभी लड़ने नहीं आएंगे. तिथं गायतारा म्हणून आहे, तेव्हा तिकडनं वाट होती, सरळ त्या झाडी दिसते ना, तिकडनं त्या गावात उतरायला. रायरेश्वर पठारावरून आपल्याला 5 ते 7 किल्ले दिसतात. वातावरण क्लिअर असल्यावर राजगड, तोरणा, सिंहगड देखील दिसतात. समोर तुम्ही बघू शकता. काय कारण त्याच्या मागचं? काय असेल कारण आता सांगतात, पूर्वीची लोकांनी सांगितले ते आपण सांगायचं नाही. तारखेनुसार आम्ही काय तारीख येईल ती तिथीनुसार. ओके ओके. पाडव्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध सप्तमी, पाडव्याचा दिवस धरून 7व्या दिवशी. मित्रांनो, मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल निशांत तावडे ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलेलो आहोत रायरेश्वरला. मागे तुम्ही पाहू शकता हा रायरेश्वर आहे. आज जवळजवळ 379 वर्ष झाले तर त्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. मागे मंदिर आहे रायरेश्वराचं, ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि आजचा दिनविशेष म्हणजे आजचा योगायोग आजच्याच दिवशी दिनांक 27 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवरायांनी याच रायरेश्वरावरती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. महाराजांसोबत 12 मावळातले त्यांचे सवंगडी होते. हा जो तुम्हाला बोर्ड दिसत असेल हा शिडीचा मार्ग आहे. या ठिकाणाहून पूर्वी कातळात खोदलेल्या पायऱ्या होत्या, परंतु काळाच्या ओघात त्या कोसळलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी प्रॉपर लोखंडी शिडी बसवली आहे आणि तिथून व्यवस्थितरित्या वरती जाता येतं. तर हा शिडीचा मार्ग आहे, या ठिकाणावरूनच आपल्याला वरती जायचं. चला. पुणे किंवा मुंबई याहून भोर आणि भोरवरून पुढे रायरेश्वर असे रायरेश्वरास पोहोचता येते. नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या घाटाने आपल्याला स्वतःच्या चारचाकी किंवा दुचाकीने रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत थेट पोहोचता येते. पायथ्याला मोफत आणि प्रशस्त अशी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. मित्रांनो, खाली आपण जो थांबलो होतो, ज्या ठिकाणाहून शिडीचा मार्ग जो बोर्ड दाखवलेला आहे, तर त्या ठिकाणावरून आपण आता चालत वर आलोय. आणि जसं मी सांगितलं होतं, ह्या लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. तर या लोखंडी शिड्या लावण्यामागचं कारण आहे की पूर्वी या ठिकाणी पायऱ्या होत्या, खोदीव पायऱ्या होत्या, परंतु काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या. त्यामुळे या लोखंड शिड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. तर या शिड्यांवरून आपल्याला आता वर जायचंय. चला. रायरेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रेक्षणीय असे ऐतिहासिक स्थळ आहे. इसवी सन 1645 रोजी छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मित्रांनो, जो पायरी मार्ग आहे तो तसा त्या ठिकाणाहून आहे. ते हिरवं जे कापड दिसत असेल तुम्हाला, त्या ठिकाणाहून तो वरती येतोय. आणि मागे जो तुम्हाला टोपीसारखा गड दिसतोय तर तो केंजळगड आहे. केंजळगड उर्फ मनमोहनगड. साधारण 16 किलोमीटर लांब इतका प्रचंड असा रायरेश्वराचा विस्तार आहे. विविध औषधी वनस्पती, झाडे, फुले यांनी हा परिसर नटलेला आहे. आज सोबत सतीश आहे. इतक्या वेळ तो कॅमेऱ्याच्या मागं होता, शूट सगळं तोच करत होता. चला. या ठिकाणी रायरेश्वर पठाराचा थोडक्यात मॅप दिलेला आहे. तर रायरेश्वराच्या कोणत्या बाजूला काय आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. तर हे जे समोर दिसतंय ते मुख्य मंदिर आहे, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे. आणि त्याच्या त्या बाजूला इकडे रंगीत माती, जी 7 प्रकारची माती सापडते ती इथे आहे. आणि पांडवकालीन लेणी जी आहेत या ठिकाणी दाखवलेली आहेत. आणि रायरेश्वर पठारावरून आपल्याला जवळजवळ 5 किल्ले पाहायला मिळतात. तोरणा, राजगड,
पुरंदर, त्याच्यानंतर आपल्याला पांडवगड आणि सिंहगड वगैरे पण दिसतात. वाटेत वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या गाथा आपणास वाचावयास मिळतात. मित्रांनो, रायरेश्वर मंदिर वाटेत आपल्याला हा गोमुखी कुंड लागतो. तर हा अत्यंत पवित्र असं जलस्रोत मानला जातो. कारण ज्या ठिकाणी गाईच्या मुखातून, हे समोर जे तुम्हाला दिसत असेल हे गोमुख आहे, या गोमुखातून ही पाण्याची धार खाली वाहते या कुंडात, त्यामुळे याला गोमुख कुंड म्हणतात. आणि हा अत्यंत पवित्र असा कुंड मानला जातो. पिण्यायोग्य पाणी, कितीही कडक उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थिती असली तरी देखील हा जलस्रोत कधीही आटत नाही. 30 ते 40 कुटुंबांची वस्ती असणाऱ्या या पठारावर याच कुंडातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तर हे पाणी पिण्यासाठी वापरता ना तुम्ही कंटिन्यू? थंडगार पाणी. गोमुख कुंडावरती आपण आत्ता पाणी भरण्यासाठी थांबलो होतो. तर या ठिकाणी आपल्याला आत्ता शंकर जंगम हे काका आहेत, या ठिकाणचे स्थानिक आहेत. तर हे या ठिकाणी आत्ता भेटले, ते पाणी भरण्यासाठी आले होते, त्यांचा हांडा त्यांनी भरून घेतला आहे. तर काकांकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया रायरेश्वराच्या इतिहासाबद्दल. त्या टायमाला स्वराज्य स्थापनेचे प्रतिज्ञा घ्यायला आले ना, तेव्हा कर्नाटकमधनं शिवा नावाचा जंगम पूजेसाठी त्यांच्यासोबत घेऊन आले. त्या शिवा जंगमाला पूजेसाठी इथं ठेवले. त्यांचे वंशज आम्ही. शिवा जंगम महाराजांनी कर्नाटकमधून आणले होते. हो, अच्छा, पूजेसाठी ओके. त्यांच्यासोबत घेऊन आले होते. ते जे शिवा जंगमाला इथं पूजेसाठी ठेवले. रायरेश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी. हो, ओके ओके. त्यांचे वंशज आम्ही. अच्छा, आता 40 कुटुंब झाले. ते आलेले. मग तुम्ही परत कधी कर्नाटकमध्ये येणं जाणं? नाही, इथंच स्थायिक झाले? हो, अच्छा. मग आता इथली पूजा वगैरे कोण करतं? आम्हीच करतो. जंगम पाळी पाळी सर्वांना. अच्छा. मग यात्रा उरूस वगैरे असं काय असतो का आता रायरेश्वर? 15 तारखेलाच वार्षिक उत्सव असतो. अच्छा. हा, 15 तारखेला शेवट झाला म्हणजे 3 दिवसाचा सप्ताह असतो. ओके. त्याच्यामध्ये काय? परम रहस्य ग्रंथाचं पारायण असतं. अच्छा. तिसऱ्या दिवशी काला असतो. हां हां हां. 15 तारखेला शेवट झाला. अच्छा. मग आजचा जो दिनविशेष आहे, महाराजांनी आजच्या दिवशी शपथ घेतली होती स्वराज्याची इथे, हा. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? नाही, आम्ही तिथी प्रमाण करतो. अच्छा. हा. तिथीप्रमाणे कधी येतं मग ते? चैत्र शुद्ध सप्तमी. अच्छा. चैत्र शुद्ध. 15 तारखेला तो काला झाला. हां. आणि 17 तारखेला स्वराज्य स्थापनेची, संकल्पने. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हो. अच्छा. 17 एप्रिलला. हा, नाही, तारखेनुसार आम्ही काय तारीख येईल ती अच्छा. तिथीनुसार. ओके ओके. पाडव्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध सप्तमी. पाडव्याचा दिवस धरून 7व्या दिवशी. त्या 7व्या दिवशी महाराजांनी शपथ घेतली हो. होती. अच्छा. तारीख कधी पण अशी मागे पुढे होती. हा, हा. तिथ मागे पुढे होत नाही. बरोबर. अमुष्य झाले की बरोबर पाडव्याचा दिवस धरून 7व्या दिवशी येते. ओके हा, ओके. धन्यवाद. धन्यवाद. रायरेश्वराचे हे मंदिर अतिशय प्राचीन व पांडवकालीन आहे. रायरेश्वराच्या गर्भगृहातील याच पवित्र शिवलिंगावर छत्रपती शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
याच गर्भगृहात छत्रपती शिवरायांबरोबर कान्होजी जेते, येसाजी कंक, सूर्यराव काकडे, बापोजी मुदगल, देशपांडे, गोदाजी जगताप, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर या मंडळींचा समावेश होता. हेच ते पवित्र शिवलिंग आहे, ज्या शिवलिंगावरती खुद्द छत्रपती शिवरायांनी त्यांच्या रक्ताचा अभिषेक केला होता. तर अत्यंत पवित्र असं स्थान आहे. मित्रांनो, गाभाऱ्यात या ठिकाणी ढाल आणि तलवार लावलेली दिसते. त्याचप्रमाणे मागे छत्रपती शिवरायांनी जशी शपथ घेतली होती त्याचे चित्र साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कितीतरी मावळ्यांची नावं घ्यावी. या सगळ्यांच्या बलिदानावर खऱ्या अर्थानं महाराजांचं स्वराज्य उभा राहिलं. अहो, एकेकाळी जर शत्रूचा इतिहास बघितला तो अफजल खान, 7.5 फुटाचा अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठीच आला होता, धर्म बुडवण्यासाठीच आला होता. महाराजांनी प्रतापगडच्या पैठ्याला त्याचा कोतळा बाहेर काढला. अहो, शाहिस्ते खान असा म्हणतो, ये शिवाजी का स्वराज्य कितना है, हमारे हात की उंगलियां 30 जोटी अंगुलियां इतना है. महाराजांनी त्या शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटली. तो औरंगजेब म्हणतो, हमारे इस्लाम में पुनर्जन्म नहीं मानते, म्हणजे इस्लाम मध्ये पुनर्जन्म मानत नाही. असं हमें पुनर्जन्म मिला तो इस दक्कन के मिट्टी पे हम कभी लढने नाही आएंगे. हे शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं महत्वाचं भूमिका आम्ही लक्षात घेतली पाहिजे. रायरेश्वराचे पठार हे 17 ते 18 किलोमीटर पसरलेले आहे. या पठारावरून आजूबाजूला असलेली ऐतिहासिक ठिकाणे दिसतात, ज्यामध्ये पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, लिंगाणा, सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर, कमळगड यांचा समावेश होतो. मित्रांनो, रायरेश्वर पठारावरून आपल्याला 5 ते 7 किल्ले दिसतात. वातावरण क्लिअर असल्यावर राजगड, तोरणा, सिंहगड देखील दिसतात. समोर तुम्ही बघू शकता, हा समोर जो आहे तो केंजळगड आहे. केंजळगडापासून हा पुढं हे जे 2 सुळके दिसत आहेत हे नवरा नवरी ते सुळके आहेत. त्याच्याच बरोबर पुढं समोर टोपीसारखाच एक किल्ला तुम्हाला दिसत असेल, तर तो कमळगड आहे. वाईचा कमळगड किल्ला जो आहे वाईचा, तर तो कमळगड आहे. इकडेच पुढे आता डोक्यात एक टॉवर हरवलाय. समोर जो टॉवर दिसत असेल तुम्हाला या डोंगराच्या मागे, तर तो सिंहगड आहे. सिंहगड, राजगड, तोरणा अशी लाईनीत दिसतात, पण आता सध्या वातावरण क्लिअर नसल्यामुळे ते दिसत नाही. त्याला या डाळाला नाही एवढा हे रायरेश्वरचं पठार आहे. घोड्यावर बसून पूर्ण फेरी मारत होते, हो, प्रदक्षिणा, पण ती झाली नाही. कोण? शिवाजी महाराज प्रदक्षिणा मारत होते. काय कारण त्याच्या मागचं? काय असेल कारण आता सांगतात, पूर्वीची लोकांनी सांगितले ते आपण सांगायचं. हा हा, असं आहे. ती बघा, ती टेकडी पुढे दिसते ना, ती बघा, ती बघा, हा, ती टेकडी मोठी, हा, ती टेकडीचे तिथपासून ते पाठीमागे ते बघा, ते टोक दिसतंय, ते खेंड दिसते, ते टोक. हा हा, अगं तिथून हे सर्व म्हणजे वर्षे आहे ते सर्व रायरेश्वरचं पठार आहे. अच्छा. ते पुढं गायदार आहे ना, ती झाडी दिसते बघा लई. कुठली? ही पुढं हा हा, कड्यावरती. हा, तिथं गायदारा म्हणून आहे. तेव्हा तिकडनं वाट होती, सरळ त्या झाडी दिसते ना, हा, तिकडनं त्या गावात उतरायला. पण ते आता पायवाटा सर्व मोडल्यात आहे, म्हणून हे येळी मार्गी जायचं. ते गायदाराचे वैशिष्ट्य काय, म्हणजे तुम्ही जे आता दाखवताय ते पहिलेशीच आहे. तसं माझं गुरं तिथनं वर येतात, गाया, अच्छा, म्हशी पूर्वीपासूनच आहे अगोदर. शिवाजी महाराज जे शपथ घ्यायला आले असतील ते कुठल्या वाटेने आले असतील? तेच वाटेने गाव दायरेने, गायदऱ्याने. हां, गायदारी घोड्यावर बसून. अच्छा. मित्रांनो, आज आपला जो रायरेश्वरचा ब्लॉग आहे तो खूप छान एक्सप्लोर करून झाला. रायरेश्वर पठार, रायरेश्वराचं मंदिर. तर संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की पहा. त्याचप्रमाणे मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर रायरेश्वरचा ब्लॉग आज आपण या ठिकाणी थांबवतोय.
परतीच्या प्रवासाला आपण आता सुरुवात करतोय. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.